एकदा काय जाय एक वाघ जंगलमा त्यांनी मस्ती असा डोलत डोलत चाली राहता, काही लेणं नाही देणं नाही काही नाही, आपला आपला मस्ती चाली राहणं. आणि 10-20 जंगली कुत्रा एकदम मागे तीन सुटत उन्हात आणि त्या वाघले मागतीन बुक्यात. वाघ असा देखे त्या मागे सरकी जायत, वाघ चाले त्यांना आपला आणखी मागे तीन त्या बुक्यात. असं बरंच अंतर, अंदाजे 1 किलोमीटरपर्यंत त्या गांडाकडा असा भुकत 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 मागे उन्हात. वाघ निसता देखील आपला आपला पुढे चाले. कुत्रा थांबी घेतात मागे. झाडवर एक वांदर बटेल होतं, गंमत देखील राहीन तर पळत पळत गए आणि त्या वाघले विचारायला लागणं, म्हणे का हो म्हणे दादा, या कुत्रा खुशाल तुमले बुकी राहतात, तुम्ही वास्तविक जंगलना प्रमुख म्हणे, जंगलना राजा तुम्ही वाघ, आणि या बुकी राहतात तुम्ही जर ठरवता तर एकली बी उरू देता नाहीत आणि तुम्ही मस्तपैकी आपला आपला शांतता चालत राहणार. त्या वाघने सांग, अरे म्हणून मी राजा आहे म्हणे भाऊ. असा प्रत्येक भुकणाऱ्यासना मागे जर तू लागना आणि प्रत्येक भुकणाऱ्यासना प्रत्येक प्रश्नांना उत्तरे द्यावा लागणार, त्यासनाकडे ध्यान द्यावा लागणार, त्यासना अंगवर सुटायला लागणार, तर आपली किंमत काय राही. आपण राजा आहेत ना, आपले याच प्रकारे चालणं पडी. या असा भुकणारा तर आपले हजारो भेटतील म्हणे. मग यसना नांदे जर आपण लागानं म्हण आपला म्हण यसना मग काय फरक शे, हाऊच मोठा फरक शे ना. आणि जर तुले बी यशस्वी वन होई तर तू भुकणारेस ना नांदे फक्त लागू नको, फक्त आपला आपला मार्गावर चाल, निश्चित यशस्वी होशील. जय सीताराम.